या हऱ्या नऱ्याच्या जोडीनं याड लावलंय साऱ्या गावाला, या हऱ्या नऱ्याच्या जोडीनं याड लावलंय साऱ्या गावाला. सगळे तुला एका भाषेत सांगितलेलं कळतंय का नाही? माझं 6 दिवस आहे, तुझं 5 दिवस आहे. अरे तुझं 6 नाही, माझं 6 आहे, तुझं 5 आहे. ईडी काय काय थोतार घेऊन 1 दिवस नव्हती वय गेली माहेराला? नव्हती गेली. हा नव्हती गेली. तूच गेला होता ठेकेदाराकडे. मी कुठंच गेलो नव्हतो. मी आठवडाभर काम केलंय आणि 6 दिवस काम केलं आणि मी 1 दिवसाचा पगार कमी घेत नसतो, तुला सांगतोय. नाही मारे ना मी. नाही मी घेत नसते मग पगार कमी. तू कामच करत नाही, तुला फुकाट पाहिजे. मग काय तर आता सावकाराकडे चल, सावकारांकडे सगळं लिकापडी असती. 1 दिवस जर तुझा जर कमी निघला तिथनं मारत आणीन बर का घराकडे. तू काही वाद घातलाय फुकाटचं पाहिजे खायला तुला. खाय सावकार आता तुला कळलं. कळ फुकाटचं पाहिजे फुकाट. सावकार ती तुमची चोपडी काढा आणि त्यात माझा दिवस किती बघा बरं. तुम्ही ना पहिले ती नाऱ्याचा आणि शेंगीचा झगडा व्हायचा, आता हे हऱ्याचा आणि शेंगीचा झगडा होते. हे तुम्हाला झगडा सोडून तुम्हाला काय? अहो ती गोळा आलाय राव दिवसाचा. सावकार ते जाऊ दे, ती माझा दिवस आहेत का बघा आधी. तू नासकी 5 दिवस काम करते ना 6 दिवसाचा पगार करते. सावकार ती चोपडी काढून बघा हिशोब. मी सांगते तुमचा 5 भरू नाही तर 6 भरू. मी 11 दिवसाचा पगार देणार, फक्त मला काय ते मालूम नाही. नाही माझं त्यातलं 6 दिवसाचं. मी 1 दिवसाचा अजिबात मला हिशोब कामात तुमच्या रानात माणूसच आलं तर बघा मग. शाळा मला मालूम नसते कोण किती दिवस भरले असतात, ते तुम्ही बघायचं असतं. अहो सावकार फिरवून गेल तर माहेराला 6 दिवस भरला का मी कष्ट केलंय. सावकार ते माझं पैसे देऊ कष्ट केले तुमच्या. बालाजी जय बालाजी जय बालाजी. शाला माझा चष्मा कुठे गेला? जय बालाजी. शाला मला काय दिसत नसते. तुझ्याच पण मला सगळे कुठे काय झालं सांगे. त्या सावकाराकडे गेलतो. अरे माझं 6 दिवस आहेत. ही अवलादीचं 5 दिवस आहेत. तर तुला सांगतो हे सावकाराकडे मिटवाय गेलो. सावकाराकडे तुला सांगतो ही गेली नव्हती का 1 दिवस माहेराला? तुझं 5 दिवस आहे तर माझं 6 दिवस आहे. नारे तू तोडगा काढ. माझं 6 दिवस आहे, हऱ्याचं भरले 5 दिवस. भरलं नारे गेलो होता. तू बी 4 दिवस होता का नाही माझ्यावर कामाला? 2 दिवस सुट्टी गेला, माझं 6 दिवस. माझं ऐकून घ्या. तू 1 दिवस गेलते का नाही? खरं सांग. गेलते नाही काय म्हणतील का? कबूल कर. अगं ते रेशन कार्ड मध्ये नाव कमी करायला नव्हते गेली तू? गेली नव्हते बर का. माझं डोकं काय हुबला काय झालं मग? ती सावकाराकडे गेलतो पगार मागाय. बरं होतो त्याच्या डोळ्याचा चष्मा काढला लागला असं होय. झालं काय माहिती तसं करायला लागलं की मी लागलो नाचाय. लागलं बेकार दिसत होतं नाचताना, पण लागलं लगेच बेकार दिसत होतं चांगलं दिसत होतं. भरती जाऊ द्याला का तुमचं कुठं असतात वय. आणि मग काय झालं माहिती का, आणि मी लाडू परत बसावला चष्मा फटकर ठेवून असला फटका तिथं काय मिटलं नाही. तुम्ही टावतोय का कसं? अगं 5 दिवसाचं की बाया 1 दिवसाचं मी देईन. ह्याच्याकून काढून घेतो तू. दोस्त आहे शांत बस सांगतो मी. हिशोब राहू दे झाला तुमच्या हिशोबाचा. तिकडं आप्पाच्या घरी पार्टी करायची ठर. कशाची काय विचारते तिथं? चला पार्टी करायची ठरली ना. आम्हाला कसं काय विचारले? अरे तीच सांगाय तुम्हाला आलो तर तुम्ही कुत्र्यावाने पळता इकडं. अरे अजून ही पार्टी सक्सेसफुल व्हायची. अजून तू पण आहे आणि मी पण आहे. तू काय 5 दिवस घेते तवा तू राहतोस. तुला चल रे चल. मी बी दाखवते मग. रे आली का नाहीत का लोक? येतील की बोलावल्यात. कवा यायची लोक रे? येते ना आप्पा. वाजले कितीला का? काय झालं वाजली? तुम्हाला लावलं होतं ना दोघाला बोलवायला? नाही येते पण आप्पा एक काम करा. काय समान
नाही, पैसे सगळ्या कोण घेणार समान समान तर त्याला चान्स आहे तिथं जेवायला बसायला हा काय त्यांनी वाटणीला कोणा येऊन द्या. मी बसलेली उठावणार आहे माणसं. राम राम आप्पा. हा राम राम या 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 बस सारखे जरा पलीकडे ही मध्येच बसलंय. अगं बस की. अगं तिकडे फिरवतो तारण तिकडे बस आसुदी बसली. नारायण हा थोडं सर हा हा कसं कसं नियोजन करायचं बाबा हो हे बघा आप्पा हा आता तुम्ही सांगितल्याप्रमाणे तुम्ही तर बसलाय संगीला आणि हऱ्याला बी मी घेऊन आलो या बर. आता काय करायचं ते तुम्ही ठरवा होय अरे बरोबर बर का काय करू आपण सगळ्यात मिळून हा कोण पत्रवाळे घेईल कोण बोकाडा आणल कोण मीठ घेईल कोण काय घेईल कोण काय घेईल असं मिळून आपण ती नियोजन करू तरच या पार्टीला मूड आहे नाहीतर मग काय त्याचा उपयोग नाही ना म्हणा आप्पा म्हणते ते नारे एकदम नाही बरोबर नाही बरोबर आहे आप्पा म्हणते ते होय कारण संगी की कसं आहे माहितीये का कुणी पत्रवळी देईन हा कुणी चिकन देईन हा कुणी भाकरी देईन हा. असंच होत रे होत असतं सावकार आलं बस एक सावकार बसा. शाला जय बालाजी जय बालाजी हे सगळा गाव जमा झालेला असतो हे मला कशाला बोलवलेला असतो ना रे अहो पार्टीचं नियोजन ठरलंय बसून तर घ्या आधी बसा इथं बसा हे शाला हे पार्टी म्हणलं ना की रोकडाचा इथं मामला येणार हे बघ रोकडा सगळ्यांकडून गोळा करायचा हे एकाला त्रास द्यायचा नाही अहो, रोकडा रोकडा नाही गोळा करायचं जे जे साहित्य लागतंय का नाही सावकार तेल मीठ हे आपलं वाटून घ्यायचं गोळा करायचं आता आम्हाला माहिती आहे सगळ्यापेक्षा जास्त तुम्ही देणार पण तरी बी मापातच द्या जय बालाजी शाला हे नारे आहे ना आणि हरे आहे ना एक नंबर बोललेला असतो हे सगळ्यांनी सगळा सामान वाटून घ्यायचा असतो ज्याला जे जमेल ना ते देऊन टाकेल आहे का नाही? आप्पा हा, तुम्ही बोला. काय घेताय सांगा बरं का अरे मी लागतील तेवढ्या पत्रवाळ्या देतो का जेवढे लागतील आपल्याला आपल्या जेवढी माणसं येतील का नाही त्याला कमी पडू देत नाही अजिबात बरं ठीक आहे आप्पा बरं सावकार तुम्ही काय देताय जय बालाजी ए हर्या शाला जेवढा काय किराणा लागेल आणि चाय चावल लागेल ना ते सगळा मी देईल जय बालाजी चालतं ठरलं मग सावकार ए शाला मला विचारते आणि तू काय देणार असतो मी असं करतो हऱ्या पाणी देतो मी जेरचं पाणी जय बालाजी शाला तू जर जारचा नक्की आणशील का नाही तर ते बोरचं पाणी आणशील आणि सगळा गाव आहे ना दंडाळीवरती बसून जाईल नाही अहो जेरचं आणतो ते दीपक पळचं नवीन झालं त्या जेरचं पाणी आणतो शाला येते दीपक पळणे चांगला टाकलेला असतो गावचा ते कल्याण होतो चांगला पाणी प्यायला देतो चालतंय. हे हा? हर्या ते हर्या आहे ना त्याच्या नादाला लागू नको ते शाला आहे ना पाणी तिकडं बोरच्या भरेल आणि तुझ्या नाव बदनाम करेल मी स्वतः पाणी आणायला जाणार टेन्शन घेऊ नका चांगला पाणी हे घेऊन ठरलं आमचं सावकार सामान द्या त्यांनी किराणा आणि मी पाणी देईन जय बालाजी. अरे तू काय द्या नाही संगे तू काय देणार आप्पा मी असं करते अर्धा किलो चिकन देऊन टाकते हा घरी छाटकाने खातय लाका बोंबिलन सुकटन मटन चिकन द्यायची भाषा करते वय मग काय देऊ अगं चिकन जसं अर्धा किलो चार माणसात बोलली ना तसं द्यावं लागतं मग अर्धा किलो काय लय आहे अगं, होय? अर्धा किलो तुझ्या बापाने केलं का करू बेताडन तो आणि बेताड बी नाही का बिडे काय सांगे 20-22 माणूस बसले 5-6 किलो चिकन लागेल मग मी असं करते हा. मी चिकन घेतच नाही मी आपला दोरवण घेते मग आधीच मानायचं ना तोंड घेऊन आता सगळ्याच्यात म्हणलंय ना आता तुला चिकन द्यावं लागेल आपा या लिहून या संगीत चिकन ओयो चिकनच बस बरं आप्पा, जाऊ दे आपलं मी चिकन बरं, देते अजून कोण राहिलंय का बरं तो काय देतो रे तू आता 12 अंडी 5 बकरी किती सांगायचं झालं? बारांडीन ही लका पार्टी करायचं ठरलंय बारांडी घरी ठेवायचं. बारांडी येणार आहे, कसलं आणलंय काय बाबा? एकच घेऊन आहे. गप्पी, तुझा बे भावच आहे की पार्टीत काय मध्ये बोल नको की त्याला कशाला घेतलं रे पार्टीत अरे लका असू देत आलंय तर शाला हे तू काहीतरी देईल का नाही रे मीठ देतो सावकार ए शाला मीठ देता मिठाशिवाय सगळा कालवण आळणी असतात. बरं झाला ए मीठ देता पण किती देता ती विचारून घ्या किती? बसा. अरे आम्हाला हलका समजू नको मी मुंबईचा आहे आमच्या इथं अरबी समुद्र आहे मी 20 किलो मीठ देणार आहे. काय तुझं खानदान काय मिठाच्या काय भेटी? हे करायचं रे? येडे काय रे तू? आणलंय ना रे. अरे बांडगोळा 20 किलोमीटर देऊन खराट करतो का साऱ्या पार्टीचा राडा करतो का अरे पण पावशे काय 20 किलो काय? आणतो का 100 किलो देतो रे? पण मी नको म्हणलं होतं आपा त्याला असू द्या आता. आलंय कोणाच तो जाऊ द्या आता. पार्टीत बरं, जाऊ द्या तुम्ही काय देता रे मी बाप्पा जेवढं लागेल तेवढं मी सगळ्याला दुरण देणार आहे. कोणाला तेवढं द्यावं लागेल लागून द्या, किती लागून द्या. ए मा तू काय देतो रे सरपंच लागेल तेवढं द्यावं लागेल आम्हाला लागेल तेवढं असू द्या आता लागणारच आहे बरं सर. ए, चला झालं मिटलं थांबा थांबा ए, ए,
शाला हे सगळ्यांचा विचारून घेतला ते हार्या काय देतो हा महत्वाचं ते आहे. पण शहरायला की नाही ते लिंब देणार, लिंब. तरी सारखी नाही, नाही. नाही नाही तू काय देणार आहे रे? माझी तारांबळ हा, चालली काय चाललंय? अरे नेहमीचे तुझे तारंबळे माझ्याकडनं किलो किलो मटण घेतोय सगळ्याकडनं दोन पत्रवळ्या. एवढ्या गावात एक खापाना व्हायला अरे असं नाही चालत पार्टीत जमत नाही आपल्याला काय करत. आपा फुकट कुणाला जेवाय घ्यायचं नाही. ए, हऱ्या, दिन मी 4 दिवसात ए, हऱ्या, थांबा रे. तुला मी सांगतोय हा. तुला मी जीव देणार नाही. नाही आपली तारांबळ चालली आपण पैसा देतो. तुम्ही तुला ऐका आधी. येणार तू सगळं काम करावं लागेल तुला ती सगळे भांडे बिंडे राहिलेला शेळ माळकट ते काढून टाकून साफसफाई करायचं काम असलं नंतर तर जेवायला. नाही आपल्याला. नाहीतर आपण एक काम करायची सावकाराकडे कामाला लावायचे ना तर शाला त्याला काय करायचा हा. सगळ्या या पार्टीचं काम करायला लावायचा हा. त्याला सगळं काम करायला चालतंय, लावायचा त्याला चालतंय. स्वयंपाक ए, करायला तो लावायचा. रुपड्या देऊ नको आला का ठरलं मला का आमचं. होईन का का माझं केपाट बघितलं तर का पाहिजे तू माझं ऐकून घे हा. काय करायचं त्याला सगळा पार्टीचं काम करायला लावायचा हा. त्याला जाळ घालायला लावायचा त्याला सरपण आणायला लावायचा सगळा भांडी बिंडी घासून चालतंय. मी पावशेर घरी आणीन आणि खाईन ते. आला का काय लवकर बी कर रे मी. अरे उठू नको बरं का तुला ए, सांगतो पायी जमत नाही असलं नाही नाही आपल्याला. थांबा, हे थांबा, नाही त्याला लावतो जमत करायला नाही. मी आणि मी लावतोच करायला बरं आपण तुम्ही म्हणताय म्हणून करीन नाही तर मला मग हे बघा, करतोय बघा सावकार परत काय आता मला बरं, बाजार बरं, बिजार बरं, आणून बरं बरं, करावं बरं, लागेल मला हे एक पोर दे हे नाही तर यो काताडा दे तुझा म्याव ना ए, जा त्या गोठ्याला घेऊन जा काय काय होतं? लागतंय ते घेऊन या. जय बालाजी ए पण मीठ एवढं नको आणेल नाही तर सगळे जण घाबरून नाही, गेले नाही, जा बाबा, जा. अरे, चांगलं बनवायचं बरं का हा. ऐका नाही तर पुन्हा ए, संगे, सांगितलं नाही. भाजी बनवताना तो तिथं सावकार, थांबायचं. ऐका. तिथं करायचं नाही तुला माहिती नाही, आहे? नाही, नाही. त्याला तिखट लागत. नाऱ्या, नाऱ्या, थांब. ऐका काय करू आपण हऱ्याकडून चांगलं काम करून घेऊ हा. आणि त्याला नंतर शेवट शेवट ना त्याला जेवायला. नाहीतर काय होईल त्याला जर कळलं तर ती काहीच आणायचं नाही बरोबर का नाही? सावकार. हा, हा. असं आणि नाही सांगे आता. भाजी बनवताना तिथं थांब तिखट जार करचे ए, चालतंय. थांब तिथं तू मी थांबते की. बरं काय, बरं आहे. तिखट लागत. जा, मी लक्ष घालते मी. आपण जाऊ हा, का? चला. चल, चल, आम्ही लक्ष. आता चाललो चांगलं करून घेऊ आपण त्यांच्याकडून हा. तू लागेल तेवढं सरपंच दे बरं का? गाडीला सांगायच्या नाही चालतं चालतं. जय बालाजी जय बालाजी चला. होय तात्या दुकानदार कुठे गेलोय 5 मिनिटात येते काय झालंय तिकडे पार्टी करायची चालली ते थोडं सामान न्यावं म्हणलं ए बस की काताड्या तू आज 31 डिसेंबर आहे अरे तात्या. हाय येते न की थांब की आहेस हा हो, लोक आली आलं आलं राम राम बाप्पा काय का हऱ्या सकाळ सकाळ तोंड दाखवा आलाय का काय राव दी तू की तुमची उधारी काय तुम्ही तर रावलंय लावून धरता आता पिशव्या कशाला आणल्या 2-2 अहो ते- बाजार न्यायचा आज 31 डिसेंबरचा. झालं सगळा राडा आता काय आणलंय ते वहीत अहो, ही 4 पानं भरलेली इथं हे सगळा ओके मध्ये सगळा बाजार भरून ठेवा अरे हरे एवढा बाजार कुणाचा आहे आणि कुठं चालवलाय 4 पानं बाजारला का अहो माझा कुठला तवा मग? ती सावकाराचा बाजार आहे सावकाराने आणाय सावकाराकडे कामाला लागलोय ना मी दर सावकारला फोन लावून दे हा कशाला फोन राव तुझा विश्वास नाही बाबा तू गावाला एकतर तुझा नाही अहो, बाबा द्या काय की खरं. आप्पा विश्वास ठेवा आमच्यावर. नाही तू प्रे बाबा अरे 4 पानं लिस्ट काय सुखाची गोष्ट आहे बरी हॅलो सावकार शाला हर्या बोलनी काय झाला? अहो इथं दुकानदारापाशी आल तू सामान न्यायला ए शाला मी पाठवलेला असतो त्याला सांगितलं नसतो का तू? अहो दे नाही तर फोन लावून द्या म्हणल्यात हा देतो हा 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 सावकार बोला की हॅलो आप्पा बोलनी. अहो हरे आलाय दुकानात सामान घ्यायला 2-2 पिशव्या घेऊन ए तू काय टेन्शन घेऊ नको ते हार्या जे मागेल ना ते सगळं देऊन टाक. हक्क द्यायचं सगळं बर बर चालतं अहो त्यांनी 2 पिशव्या आणल्यात की बर बर देतो हा हा. हो हो चालतंय हा. काय अप्पाराव आमच्या विश्वासच नाही तुमचा घ्या काढायची सावकाराला बाकी गावात दुसरं कोण भेटलं ना का तुला लावलंय सामान घ्यायला आहे पण आता कसं आहे ती पिशव्या तिकडे किती वेळात होईल किती वेळात 5 मिनिटं बस तिथं काढतो सामान सगळं बर बर ए यार धरणी बिरणी ती बागा इकडे तिकडे बस लय सामान दिलंय गाड्या काय त्याच्या आईला ह्या सावकाराच्या सामानाने सगळा घाम काढला गाड्या माझा ए हर्या झालंय बाबा जा घेऊन झालं वय
अरे लाका 4-4 5-5 तेलाचं डब 5 किलो तूप. अहो सांगितलंय सावकारांनी. सावकार काय बारीक माणूस आहे का आप्पा? अरे काय छपचं पुढे 4 वाढवाय सांगितलं सावकाराने. अरे आत्ताशी एक बाबा पान झाले, अजून 3 पानं बाकी आहेत. आलो की माघारी 10 मिनिटात आलो तर काढून ठेव. सावकाराने बायलीला टिकल्याची पाकिट बी लिहायला सांगितल्यात. फोन आलता. हो ते बी वाढवा. नको झालंय तुझ्या एका पानानेच. त्याच्या आईला सावकाराने बी लावलंय हऱ्याला. नमस्कार नमस्कार. ये हऱ्या ये लादेन भाई. करा माहितीये का? 62 किलो चिकन करा. 62 किलो. 60 आणि 2. 60 आणि 2 किलो करा लगेच. बाबा अख्खा गावाला तू घोडा लावला हऱ्या. माझं दुकान समजा जाईल. काय लादेन भाई 2 किलो चिकनची उधारी दी तू. उद्या तुमची मी हे कवा देणार तू? अहो मला नाही पाहिजेत लादेन भाई. ती संगी का नाही घरी आल्यात पाहुणी बर सांगितल्यात त्याच्यामुळे तू एक काम कर, तू फोन लावून दे मला. आदेन भाई तुमचा राव माझ्या विश्वासच नाही. लावा संगीला फोन. नाही तुला माझ्याकडे नंबर आहे, तुला होतो द्या की फोन. लगेच देतो. दादा फोन. अरे अख्खा गावाला घोडा लावला तू आम्हाला का? हॅलो संगे. बोल की अरे काय म्हणतोय? ते लादेन भाई कडे आलतो. ती चिकन नाही का? हो दे नाही तर माझी मागली 2 किलोची उधारी या. हो बोल त्यांच्याशी. लादेन भाई बोला. हॅलो संगीत आहे. देऊ का हऱ्याला मटन? द्या पडदिशी. हा देतो बाय देतो. हा किती म्हणलं तेवढं देतो. काय अडचण नाही. पैसे लवकर द्यायला पाहिजे बरं का बाई. काय असं करता एवढ्या चिकन साठी? अहो देते की शुक्रवारी तुम्हाला पैसे पगार झाल्यावर. हा ठीक आहे. हा इधर हऱ्या बर बोल. फोन. फोन लादेन भाई. बरं लादेन भाई. पिशवी ठेव तू. ठेव. सगळं भरून ठेवतो. काय टेन्शन घेऊ नको तू. बाळा काय करतोय तू? कोंबडी तुझ्या बापाने ठेव तिथे कोंबडी. 5 किलो चिकन 12 अंडे. अरे येडे काय तू? लका 62 किलो लका चिकन न्यायचं तिथं कोंबड्या चोराय आलाय वय. तिला देन बहिणी बघितल्यावर काय होईल? घोडा लावतोय. 5 किलो चिकन 12 अंडे. अरे काय कोंबड्या बिंबड्या चोरतोस का काय? अहो नाही काय लादेन भाई. कळालं कसला हाताने खेळ करते दिन का चिकन. चल इकडं. ए हऱ्या ये मटन घे म्हणतो शे. रे बाबा ये अरे बघा मटन. नीट जरा टाकतील मटन. मी काय म्हणतोय शुक्रवारी संगीत सगळं मांडून ठेवतो. काय टेन्शन घेऊ नको. ए हऱ्या माझा मोबाईल रे बाबा. मोबाईल माझा मोबाईल. माझा मोबाईल लागला का हऱ्या? अरे थांब माझा मोबाईल हऱ्या. अंडे बी चालवलं हऱ्या. माझा मोबाईल रे माझा मोबाईल. संगे बाद झालं मला म्हणू नको बर का. मारीन मग ती पार्टी गेली तिकडे खड्ड्यात. आणि ती पाटकीने भाकऱ्या बिकऱ्या थापाय घेते माझी मी. तू नको लय ती शिकू. थोडं अलीकडे धरके बघूले. कधी मटण बिटण शिजावलं होतं का नाही? मग काय तर गेलेलीच आहे ना मी. तुझी काय चुकी नाही ग. तू बोंबीलच खाल्ल्यात आजपर्यंत. कधी चिकन तुझ्या नशिबातच नव्हतं तर काय. पहिल्यांदाच बघते मी. तसंच झालंय. तर काय उरक लवकर बाबा. अगं उरकतो की दमदर हाय का नाही तुला काय सांगे? जरा खरं जरा असं खरं जरा चिकन. मग असं दमाने बोलायचं. मोठ्याने आवाज हाऱ्या पुढे चालत नाही. मार खाण्यात येईन परत. मार खाण्यात. हो उचल बघूलन तिकडे तुतार करून तिकडे ह्याच्यात दुजा रावायच. अगे कशाला लय दूध तू दे फेकून. चल वत ह्यात वर. एकदा धुतलं म्हणजे कसं जरा खळा चांगल्या पाण्यात धुवायला. आता पाणी आधी वतो का ह्यातनं काढू चिकन तिकडं? नाही त्यात चिकन काढ. मग ते बघलं वडके आली इकडे. मला सांग सगळं. केलं असं तर बरं झालं असतं. दिलंय 4 किलो चिकन का बाता अशी हाणते. सगळ्या गावाला सांगत सुटशील. 4 किलो गावाला चारलं हे केलं. अगं तुझे दानत नाही उग बैठकीत तोंडातनं शब्द साठाकला म्हणून तू तर काय. तू म्हणतोय की मी आपलं चांगलं दुरवण बिरवण देत होती. घरी खाती बटरन पावाने आली आता चिकन वर. मग काय तर उरक लवकर. भाकरी बिकरी जर करताना करापली ना संगे हितनं फोकळत तुझं तू करायचं मग. लय टेव करायचं नाही माझ्यापाशी. चुकू दे की मग तुला सांगतो. आणि उचल फाटकीन हे ती दे होतून तिकडं. अजून काय मटण हाय. हे तुला असं ते काय मटण नाही वय गे. एवढी सुद्धा सोडा ना. उचल फाटकीने नेती. नको लय बोलू वाचा संगे टाकू का चिकन? टाक बघा. अरे ती पत्रवळी धर म्हणजे मला हलवा येईल र.
थांब क्या ग संगे वास करू नको. नाही बाबा करा तू वाचवा दर पत्र होईल म्हणजे हलवा येईल मला. अरे नको तसं करू. हा आता कसं बरं. अरे कसलं झालंय बघ चमचमीत. हा होऊ दे तरी अगं संगे. शिंबूड बिंबूड पडन सगळा खेळ होईन. माझं पलीकडे तोंडगी तुला असते नेहमी सर्दी म्हणून म्हणलं दुसरं काय नाही. इधर तू इकडं तुला काहीतरी येता ना पडलं सगळं करपून ठेवचीन. आयला असला वास सुटलाय भारी. केलंय कोणी अगं तुला हाताखाली ठेवली गावंड्याच्या हाताखाली कशा बाया जात्यात तशी नाही तर सगळं हे माझ्याकडे झालं या माहितीये का. देवानी करते गमगमाट. भास्त एकदम चांगला येतो बरं का. चांगला कोण म्हणजे करते माझी बायको संगी शाला तुझ्या घटस्फोट झालेला असतो. नसते झालेला. अहो एक नंबर झालंय. बोलावलंय बरं जा तू आलो. बरं झाला. चल संगी म्हणजे एक नंबर हाताचे. तुम्ही तिच्या हातचं मटण खाऊन बघा मग म्हणता नाहीला खरंच ना रे तुझी बायको. त्या वासावण्याच कळतंय की राव. शाला पण आता आहे ना मला पहिला खाना पाहिजे. चला चला बरं चला चला जय बालाजी जय बालाजी. चला चला अरे इकडे कुठं म्हणजे जेवाय चाललोय. शाला जय बालाजी जय बालाजी. या हरियाणीनं समजा गावाला सांगितलेला दिसतो. मी म्हणलं का नाही तो नास का हरिराव साऱ्या गावात 2 कोंबड्या कुणाच्या तो हॉटेलला ना तोंडाला पुरणार आहे. शाला नार्या ते याला पापे आलेला असतो. ते पाटील बी आला असतो. शाला हे पैसा रोकडा जमा करायच्या टायमिंगला हे बरोबर तोंड दडवून बसला आणि आता जेवायला आला. सावकारा काय चाललंय याला पालाय म्हणतो म्हणजे काय 500 रोग कचल्यात हातीचं मस्ताक दिलंय आहे का माहित तुम्हाला काय. या लापाचं आहे ठीक पण त्या पाटलाचं काय. शाला तू बरोबर बोलते आपा. ए पाटील तुमचा काय झाला. अरे तुमच्या तर डोळ्यात सारखा पाटीलच लसतो या. पाटलांनी फट्ट्यानी 500 दिल्यात 500. फुकाट नाही चाललो तुमच्यासारखं जेवायला. शाला हे 500 कोणाकडे जमा केला. त्या नासक्याने गोळ केला सगळ्यांचं गाव पाटला गावचं सगळे पैसे गोळा केलेत. आता एकटाच लुबड्यांची चला 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 जय बालाजी जय बालाजी. चला अप्पा. काय लका हर्या ए नासक्या इकडे काय झालं ना रे शिजले का इकडे इथे ये. अरे झालं काय वास काय करत आलाय वास म्हणजे लका. अरे काय गोळ केलाय तो कोण पैसे घेतले लगा ती याला पाटील लगा ती सगळे चालत म्हणतात 500 किलो का. अरे तुला सांगतो 7-8 हजार जमल्यात. हा सगळ्याकडून 500 कलेक्शन ह्यात घेऊ ना सगळं गाव राहिलेलं दोन. माझी वाटणी द्यावं लागेल ना. तुला कधी विसरलोय का मी. काळजीच करू नको. तुला कसं कळलं. अरे काय म्हणजे काय हरियाणा काय इगडीत काय एकाच नाण्याच्या 2 बाजू. मागाशी बिला कारण रव खाऊन गेलाय का मला म्हणला त्या संगीने काय खाऊन दिलं का पचणार नाही. भांडण काढलं तिने भांडण काढलं. बोलू ए चला सावकार या. अवघडच झाले. अरे पोरायचं का शाला नार्या हा तू बीच मधनच कुठे गेला होता. अहो ते शिजलंय का नाही बघाय नको होय नाही तर तुमचा खोळंबा होईल. आता काही गप्पा मारणार बसा सगळे ए बसा. नार्या घे ताट करायचं. घे चल हालून घेतो मी. कांदा अहो नाळे साहेब किती कांदा खाताय. काय वाढते 4 फाडे फोडलेत की काय तर गोळ करताना बरं का. कांदा खाणं चांगलं नाही दुष्परिणाम आहेत. देऊ का अजून सोडून द्यायचं खायचं ते झालं पण माणसाच्या पद्धतीने खात जावा की वाईट हा बरं आलू घेऊन घ्या तेवढा थांबवा. तुम्हाला कोणाला कांदा हे काताडे अरे किती जीव तू वाईस भास्कर की भूक लागली अरे भूक लागली इथं तर म्हण नको अंडीन हिन ते तसलं 12 अंडीन कळचे खाणं तर बाका सुरागत आहे. पाटील तुम्हाला काय 500 दिले तर मटण बिटन का आहे का नाही. पाटील काळजीच कर नका मी आता जातून रव घेऊन येतो. मी तुमचा माणूस आहे. याला पा तुम्हाला काय ओके जमत काय नाही. भात देऊ का अहो मॅडम भात किती ताटात राहायचं पद्धतीने खावा की का मिळतंय म्हणून काय किती भाकरी घ्या की मॅडम. भात वाईट घेताना खावा मॅडम. हे सगळं गाव जेवायचंय माझ्या येणं आणलं. पुरी हो तुम्हाला काय लिंबू पुरी हो लय लिंबू खाऊ नाही. आपल्याला अजून लग्न व्हायचंय सगळं व्हायचंय काय आताच लिंबू खात बसता का. लग्न
झालंय का रे? मी घालतो माझं 10 वर्षापूर्वी. पण 10 वर्षापूर्वी भाजी झाली म्हणजे तुझं लग्न झालं पण भाजी एकच नंबर झाली. मग आपला हातच तसा आहे काय लग्नच नको करू. नाही एका वर्षात बायको गेली पळून तेव्हापासून सगळा हात माझाच बसला ना स्वयंपाकाव. तू म्हणती ती बरोबर आहे. देऊ का भात थोडा? घे की थोडा. मॅडम तुम्हाला काय नको घ्या की राव. ए बाळा तुला एकच नंबर. कशी संगीच्या हाताला चव? संगीच्या कुठल्या त्या नाशकीची म्या केलंय सगळं मोर बाबा. गपला का काय तुला सांगतो 10 वर्ष झालं बायको सोडून गेली. हा तेव्हापासून मला स्वयंपाक करावा लागतोय. नाही खरं आहे ना तुझं. हात बसलाय आपला स्वयंपाक आता. आहे का नाही जोरात? एक नंबर. लिंबू पिळ अरे नाही लिंबू नाही आवडत मला. कर आंबट जर तोंड होतं ना. संगी बघ की कशी जाळक्यागत बघती. हे संगे तुला काय लागतंय का? रवे रसागी रवच करते का? अरे भाऊ मीठ ठेवी तुम्ही संगे यार दाजी तुला दिसतोय का नाही? भाजी पण संगे एक नंबर केली तो. नाही हो जिथं खरं आहे तिथं बोलावंच. आरतीने नाही केली ना. अरे मी केली कायला का हर्या तिच्या हाताला एवढी चवय वय. त्यातलं मोमो पीस काढ. नाही शिजलेलं आहे. शिजलंय हा की मग शिजलेलं आहे. काय बाई ह्या पाटलीन बाईला तर एका दुसरी कामाला बाई दे म्हणलं खुरपायला तर नुसती चिंगूसवाणी करती. हा एवढं पैसे पाणी काय घेऊन जाणार आहे का वरती? लागली बोलायला आणि पैशा पाण्याला जर गेलं तर म्हणती नाही 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 संगीता उद्या ये परवा ये. हा नुसती टोलवा टोलवी करत असते पैशा पाण्याला. संगीता बाई मी तुझ्याकडेच आला. काय आला बाई बोला की. हरियाणा 60 किलो मटन आणलं 12,000 रुपये तुम्हाला द्यायला पाहिजे आत्ता. अहो 12,000 नाही मी त्याला काय सांगितलं होतं लादनबाई. 6,000 काय ते 6 किलो मटन दे आणून लादनबाई कडनं आणि 1200 रुपये काय होतील ते मी देऊन टाकते. आजचा आपला वायदा होता. तू 1200 तू म्हणशील त्यानं किती एवढं तुला काय नाही सांगितलं. त्यानं मला 60 किलो मटन दे म्हणलं. मी 60 किलो मटन दिलं. तू मला फोन मध्ये लादेनबाई तुम्ही द्या किंवा मटन म्हणली ना तू म्हणली की मी म्हणली का नाही बाई? हा मी 60 किलो मटन दिलं 12,000 रुपये तुम्हाला द्यायला पाहिजे. माझी बोलती बंद झाली. 60 किलो माझ्या बापाच्या तरी होईल का द्यायला एवढं पैसे? तुझं काम बघ मला काय माहिती नाही. हरियाणा 60 किलो मटन नेला. हो का मी त्याला म्हणलं होतं 60 किलो नाही 6 किलो मटन घे लादेनबाई कडनं आणि कर काय करायचंय ते बाबा. तू मला काय बोलायचं नाही. अख्खं दुकान मी दिलं त्याला 60 किलो मटनाचं. हो का सुद्धा कोंबडी राहिली नाही. त्यानं तुम्हाला बी फसवलंय मला बी फसवलंय. ते तुझं तू बघायचं. 12,000 रुपये मला तू द्यायला. हो का 12,000 रुपये काय तसलं काय देत नसते मी. काय बोलायचं नाही. 1200 रुपये देणार. चला आपण पहिलं हऱ्याकडे जाऊ. त्याला पार्टी झाली सगळं झालं तरी माझं पैसे. सावकार 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 थांबा. शाला आपा हे दुकान बिकान बंद करून तू इकडे कुठे घुमते? शाला दुकान बंद केला की काय तू? अहो माझं पाठवची पार्टी झाली सगळं झालं माझं पैसे कोण देणार आहे? हे शाला तू ते सामान दिला आणि पार्टी एकदम गावाचा चांगला झाला. हे तुझा किती रोकडा झाला? 32,000 उधारी झाली सावकार. शाला 32,000. ए शाला हे हरियाने मला फसवलेला असतो. शाला 32,000 कसा झालेला असतो? 1-2-4 हजार रुपयाचा जर हर्या आणि तुम्ही मला काय घेऊन देणार सावकार? माझी उधारी पाहिजे. तुमच्या फोनवर दिले सगळं सामान. जय बालाजी जय बालाजी. शाला हे हरे काय करते? शाला ह्याने काय घेतलं होतं त्यांनी? अहो 5 किलो तूप पण 4-4 5-5 तेलाचं डबं नेले 4-4 पिशव्या सामान नेले भरून दुकानात ना. जय बालाजी जय बालाजी. शाला हे हरियाने मला पुन्हा एकदा डुबवला. ते तुमची मला उधारी पाहिजे. मला काय सांगू नका. ए शाला मी तर तुला एवढा रोकडा नाही देणार. मी 4-5 हजार रुपये फक्त रोकडा. सामान नेलं मला उधारी पाहिजे 32,000 रुपये माझी. मला काय सांगू नका. शाला मी ते हऱ्याला सोडेल नाही आता. ते तुम्ही काय घेणं नाही. मी चाललोय माझ्याकडे बघते आता. शाला मला सारखा रोकड्याला फसवते. जय बालाजी जय बालाजी जय बालाजी जय बालाजी. अरे काय रे? अरे तुझ्या घरात एवढा बाजार आहे मला दिला थोडा बाजार. त्यातला तुला तू काय कामाला जात नाही काय? पेटव बिडी चाल. मिशी पेटावची बिडी पण पेटा ना काय लाका तू बिडी पेटावतोय लाका. तुला सांगतो 8-9 पुढं आणल्यात बिडीचं. 8-9 भेटते का नाही तुला?
भेट लवकर. काय झालं माहिती का तुला सांगतो. हा मी बाजार भरायला गेलतो. बाजार झाला 32 का 38 हजाराचा. 38 का 32 मला कंप्लीट आकडा नाही बरं का सांगता येणार. पण काय झालं माहिती का ते सावकार नावाचा एक व्यक्ती आपल्या गावात तुला सांगतो. तू आपला माणूस आहे म्हणून मी तुला सांगतोय नाही तर तुला तरी कशाला सांगितलं असतं. तर ते पार्टी होती थोडी. पार्टी असल्यामुळे मला म्हणलं बाजारात 2000 4000 म्हणलं जातो की सावकार. म्हणलं काय फरक पडतोय आपलाच माणूस आहे. दुकानावर होता आप्पा. आप्पाला म्हणलं म्या 4-5 कागद लिहिली फुल वर्षभर टेन्शनच नाही. मी सावकारला कळल्यावर अयो 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 सावकार नाही. सावकार सोडा आता. अयो सावकार खाली आता. इकडं पुढं तिकडं. अयो आता कसं घालवली शाळे मला फसवते. मला 25,000 माझा रोकडा घालवते. कशा वाटला चांगला वाटला. 25 रोकडा 25,000 25,000 मी सोडत नसते.